नगर जिल्ह्यातून कल्याण मुंबईकडे गोमांसाची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक करणाऱ्या रॅकेटवर सरळगाव परिसरातील दक्ष नागरिकांच्यामुळे पोलिसांनी पहाटे मोठी कारवाई करत 4 जणांना ताब्यात घेतले आहे। 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास नगरकडून माळशेजघाट मार्गी येणारी एक संशयित भरधाव चारचाकी वाहन क्रमांक MH03ES 5460 हिने प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप गाडीला नवापाडा येथे जोरदार धडक दिली। या चारचाकीमधील लोकांच्या संशयित हालचाली जाणवल्या। घटनास्थळी पोहोचलेल्या नागरिकांना वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोमांस असल्याचे दिसून आले। त्यानंतर तात्काळ मुरबाड पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली। सूचना मिळताच मुरबाड पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। तपासणी दरम्यान वाहनातून 300 किलो गोमांस आढळून आले व पळून जात असलेल्या 4 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे समजते। या प्रकरणी मुरबाड पोलीस अधिक तपास करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, युवा महाराष्ट्र, मुरबाड।